जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय नयनरम्य अशा पाळणा सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी उपस्थित राहून मंडळाच्या महाप्रसाद वाटपाचं आणि विधायक कार्याचं तोंडभर कौतुक केलं। कुळवाडी भूषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरी होत असून कुमठानाका स्वागतनगर रोड शिवप्रेमी चौकातील शिवबसव जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा अतिशय शानदार वातावरणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। सोमवारी दुपारी 12 वाजता शिवजन्मोत्सव सोहळा आनंददायी आणि चैतन्यमय वातावरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड आणि माजी महापौर श्री कांचना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। असा शेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी चला म्हटले रे केले आरसा नाही परी नाहू घालती दासी सुंदरी जो बाळा जो रे जो घालती दासी सुंदरी जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी वाजले घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंदरा वाटा जो बाळा जो रे जो। यावेळी शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी मंडळाच्या वतीनं संपन्न झालेल्या महाप्रसादाच्या उपक्रमाचं कौतुक केलं। यावेळी मंडळाच्या वतीनं 700 शिवभक्तांसाठी महाप्रसादाच्या वाटपाची सोय करण्यात आलेली होती। मिरवणुका आणि इतर खर्चाला फाटा देऊन विधायक आणि सामाजिक उपक्रम राबवणारे शिवबसव मंडळ आणि या मंडळातील कार्यकर्त्यांनी घेतलेले सर्वच उपक्रम कौतुकास्पद आणि दिशा देणारे असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी बोलताना सांगितलं। या पाळणा सोहळ्यासाठी भजनी मंडळाचे सदस्य आणि 100हून अधिक महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला। जवळपास 700 ते 800 भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाची सोय करण्यात आलेली होती। या कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गायकवाड, अध्यक्ष पुरुषोत्तम माळवदकर, उपाध्यक्ष श्रीकांत गुरव, अविनाश मदनावाले, संतोष भोसले, सुनील गावडे, श्रीनिवास कस्सार, रवी पेंटा, स्वप्नील भोसले, कृष्णा जमादार, विजय यमजले आदींसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।